इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत श्रद्धेचा आणि आत्मशुद्धीचा काळ मानला जातो। उपवास, रोजा, इबादत, कुराण पठण, दान धर्म आणि संयम यावर भर देणारा हा महिना सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकोप्याचे प्रतीक आहे। यावर्षी पवित्र रमजान महिना 19 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत असून या काळात मुस्लिम बांधव पहाटे सहरी आणि संध्याकाळी इफ्तारच्या वेळी मशिदींमधून दिल्या जाणाऱ्या अजानद्वारे उपवास सुरू व समाप्त करतात। अजान ही केवळ वेळेची सूचना नसून ती धार्मिक भावना जागृत करणारी महत्त्वाची परंपरा आहे। याच पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात मशिदींमधून अजान देण्यासाठी स्पीकर वापरण्यास आवश्यक परवानगी देण्यात यावी अशी मागणी डेक्कन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन काल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना सादर करण्यात आले। निवेदन देताना संस्थेचे पदाधिकारी व सदस्य सरफराज शेख, इलियास सिद्दीकी, मुन्ना शेख, इम्रान शेख, शोएब दुर्गवाले आणि सलमान रचभरे उपस्थित होते। प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। ही मागणी मान्य झाल्यास रमजान महिन्यातील धार्मिक विधी अधिक सुलभ होतील आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना एक अर्ज देण्यात आला, एक निवेदन सादर करण्यात आले। त्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की डेक्कन बौद्धिक सामाजिक संस्था त्याच्या अध्यक्ष या नात्याने आम्ही आमच्या संस्थेमार्फत माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना रमजान महिन्यादरम्यान मशिदीमधून अजानसाठी स्पीकरची परवानगी मागण्यात आली आहे। आता 19 फेब्रुवारीपासून रमजान महिना सुरू होतो, तर त्यासाठी सहेरीसाठी आणि इफ्तारसाठी आम्हाला स्पीकरची परमिशन देण्याबाबत माननीय पोलीस कमिशनर सोलापूर यांना परवानगी मिळण्याबाबत अर्ज निवेदन दिलेलं आहे। CP साहेबांनी ते नम्रपणे स्वीकार करून त्याबद्दल आम्हाला काय ते पुढील सांगतो असं म्हणाले आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।